च्या सुरुवातीला एक मोठी बातमी। पुलवामामध्ये दहशतवाद्याचं घर स्फोटात उडवण्यात आलेलं आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांवर हल्ले वाढलेले आहेत आणि पुलवामा इथे सुरक्षा दलांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आसिफ शेखचं घर हे जमीनदोस्त केलंय। पहलगाम हल्ल्यामध्ये आदिल शेखचा सहभाग असल्याचं सांगितलं जातंय, ज्यामध्ये 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता। आणि हीच ती दृश्य आहेत। पुलवामामध्ये दहशतवाद्याचं घर स्फोटात उडवण्यात आलेलं आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ल्यानंतर दहशतवाद्यांवर हल्ले वाढलेले आहेत। पुलवामा येथे सुरक्षा दलांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आदिल शेखचं घर जमीनदोस्त केलेलं आहे। तर भारतावरील हल्ल्याचा हा पहिला बदला आपण म्हणू शकतो। दहशतवादी आसिफ शेखचं घर उडवण्यात आलेला आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये आसिफ शेखचा सहभाग असल्याचं सांगितलं जातंय, ज्यामध्ये 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता। त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आसिफ शेख याचं घर जमीनदोस्त केलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, भारतावरील हल्ल्याचा हा पहिला बदला म्हणावा लागेल। आसिफ शेखचं घर जमीनदोस्त करण्यात आलंय। आसिफ शेखचं जे घर आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, आज आसिफ शेख पहलगामच्या हल्ल्यात देखील दहशतवादी होता। त्यांनी जवळपास 26 लोकांचं म्हणजे निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला होता। आणि या संदर्भात जर बघितलं आपण, त्या माहिती जी मिळते अतिशय धक्कादायक आहे की ही संपूर्ण ब्लास्टची व्हिडिओ जर बघितल्यानंतर आपल्याला कळतं की साधारणतः ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात आली आणि मोठी कारवाई भारतीय लष्कराच्या वतीने करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय तर पुलवामामध्ये दहशतवाद्याचं घर स्फोटात उडवण्यात आलेलं आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांवर आता हल्ले वाढलेले आहेत। पुलवामा इथे सुरक्षा दलांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आसिफ शेख या दहशतवाद्याचं घर जमीनदोस्त केलेलं आहे। आणि काही दृश्य समोर आली आहेत। तर आसिफ शेखचं त्रालमधलं हे घर आहे, जे घर जवानांनी जमीनदोस्त केलेलं आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये आसिफ शेख याचा सहभाग असल्याचं बोललं जात होतं, ज्यामध्ये 27 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आसिफ शेखचं घर जमीनदोस्त केलेलं आहे।